तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी पहिलाच ब्लॉग करतोय. शब्द जरा मागे पुढे होतील ते जरा समजून घ्या. तर आज रविवार, पोरांनी क्रिकेटच्या मॅचेस भरल्यात, तर मी चाललो आहे तिकडे. चला आपण पण जाऊया. हे बघा, पोरांनी फोन केला होता आणि बोलले नारळ घेऊन या. तर मी आता चाललो आहे नारळ घेऊन. जागेवाल्याला नारळ द्यायला लागतो, ते नारळ घेऊन या बोलले. मी चाललो आहे आता नारळ घेऊन. चला जाऊया आपण पण. बघा इकडे खाली इथून दिसतंय थोडं. हे बघा इथे मॅचेस आहेत, जाऊया आपण पण. तर मित्रांनो, आता मी खाली आलोय. इथे मॅच आहेत, बघा इकडे. हे बघा मित्रांनो, इथं मैदान आहे. पोरं आले सर्व, वाडीतली टीम आलेत ना अजून. बघा. तर मित्रांनो, वाडीतल्या महिला मंडळांनी पोरांसाठी पोहे बनवलेत, कांदे पोहे. हे बघा घेऊन चाललाय सर्व पोरांसाठी, आणि येणाऱ्या टीमसाठी पण कांदे पोहे आहेत सर्वांना. चाललोय आता घेऊन. मित्रांनो, आता मी मैदानात आलो इकडे. बघा इकडे समोरच कमिटी आहे. एकदम कोकणी पद्धतीने कॉमेंट्री बॉक्स केलेला आहे तयार. हा बघा. तर मित्रांनो, पोहे भेटले आता, या तुम्ही पण खायला. मित्रांनो, आलेल्या सर्व टीमला इथे कांदे पोहे वाटप आहे. सर्व जेवढ्या टीम येतील त्या सर्वांना इकडे कांदे पोहे देत आहेत सर्व टीमसाठी. मॅच चालू झाली आता. 2 धावा. कमिटी बी आणि काजूरली पाहूया पुढील चेंडू. सिद्धेशा काय करतोय कॉमेंट्री बॉक्स साठी इकडे आलेत. दर्शन सिद्धेशा खापरे, पुढील चेंडू पाहूया. मी कोकणी उलटा दर्शन. चेंडू आणि चेंडूने गगन बरार घेतले पाहूया. आणि झेल सुटलेला आहे. काहीसं गचाळाचं चित्रक्षण पाहायला मिळतंय खापरेवाडी संघाकडून नयन याच्याद्वारे. 3 धावा पूर्ण. सिद्धेशा पुढील चेंडू पाहूया काय करतो फलंदाज. अशा रीतीने सुंदर चेंडू, काहीसा न समजलेला असा चेंडू. सिद्धेचा पुढील चेंडू पाहूया काय होतोय. सुंदर असा झेल होतोय का पाहूया. आणि झेल पुन्हा सुटलेला आहे. आणि 4 धावा, चौकार. सुंदर अशी फलंदाजी करतायत काजूरली संघाचे फलंदाज. आपल्या संघाच्या धावसंख्येत भर घालताना. त्याचं नाव विचार. सुशील. स्ट्राईकला येतो म्हणजेच सुशील. पाहूया सुशील काय करतोय. सिद्धेश रोखतोय की सुशील ठोकतोय. पंचांचा नोचा इशारा. लाईनमनने बॉल त्वरित आणायचा आहे. डिक्लर 2. एक नोचा आणि एक पाटी असे 2. सुंदर चेंडू. वाईटचा इशारा. काहीसा भडकटताना सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतो या खापरेवाडीच्या मैदानामध्ये. पुन्हा वाईट. आणि काजूरली संघाच्या धावसंख्येत भर घालताना असू दे, वाजू दे ना. सिद्धेशचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय. उलटा चेंडू आणि सुंदर असा फटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. आणि सावकाश खाली चिखल आहे. चिखलात झालं तर खाली रुपाल. आमचे लाईनमन सुद्धा सुंदर अशी कामगिरी पार पाडतायत. सिद्धेशचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय सुशील.
सुंदर अशी फलंदाजी करतो आतापर्यंत सुशील सिद्धेशचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू आणि सुंदर असा फटका. 3 धावा. पुढील चेंडू पाहूया काय करतोय सार्थक, रोखतोय की सुंदर, पुन्हा सुंदर असा फटका आणि आक्रमक अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे आपल्या संघासाठी सुशील. काजूरली संघ अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करतोय. काजूरली आणि काबरेवाडी संघाला जर यानंतर सामना बघायचा असेल तर दिवेश दसम मिनी व्लॉगर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उद्या परवा हा सामना नक्की बघा. आपल्या टीमला कानमंत्र देताना पाहूया 65 रनांचं आव्हान तो पार पाडतायत काय खापरेवाडी संघ. गावकऱ्यांची गुरं जरा 2 मिनिटं जरा थांबा, गुरं जाऊ दे, क्रॉस होते त्यांना. सगळे दृश्य कॅमेऱ्यात कैद करतायत ते म्हणजे दिवेश दसम, आमच्या खापरेवाडीचे मिनी ब्लॉगर, नामांकित असे ब्लॉगर दिवेश दसम. उगवता सितारा 3 धावा. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करावी लागणार आहे खापरेवाडी या संघाला, कारण खूप मोठा आव्हान त्यांच्या समोर उभा आहे. पाहूया आणि जेल सुटलेला अशा रीतीने. मित्रांनो कॉमेंट्री करून दमला आहे आणि आता कांदेपोहे रेटवतोय. 1 नंबर कांदेपोहे आहेत खरंच. आणि प्रणय आता एक घास कॉमेंट्री करतोय. एकच घास खाल्ला समजलं लगेच. हा हे धावक टोप आहे बरं तिकडे. टॉस उडवत आहेत आता. ऑब्जेक्शन मारतायत. हे टॉस विन झाला. कोण झाला? हे पावनाई देवी टॉस विन. पावनाई देऊड हे टॉस विन टॉस. देऊड या संघाने तरवळ आणि पावना देव देऊड. फलंदाजी करतोय तो म्हणजेच तरवळ संघाचा फलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण. बॉलर नेम आपल्या देऊड संघाकडून पहिला षटक घेऊन आला तो म्हणजे अथर्व. पाहूया काय करतोय अथर्व. सुंदर चेंडू, काहीच गचाळ असं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू अथर्वाचा पाहूया. सुंदर चेंडू, सुंदर फटका. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाच्या प्रतीक्षेत आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली अशा रीतीने. संघाकडून संघासाठी शेवटचा अंतिम षटक घेऊन आला तो म्हणजेच रिषभ. सुंदर चेंडू, परंतु पंचांचा नोचा इशारा. राई खापरेवाडीच्या या मैदानावरती अतिशय रंगतदार असे चाललेले सामने
तर पाहायला मिळतात खापरेवाडी बी विरुद्ध युगांतर खालगाव. सुंदर फटका, सुंदर चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक काय करतायत. या दिवसातील होणारा सामना, फायनलचा सामना श्री वर्धन देवी खापरेवाडी वर्सेस पावनाई देवी देऊळ. फायनलचा सामना आता फायनल मुकाबल्यासाठी आम्हाला कॉमेंट्री मॅन म्हणून लागलेले युवराज धामणे, शुभम धामणेचं पण आगमन झालेलं आहे इथे. इकडे अमोल कापरे आहे. आता शेवटचा सामना आहे, फायनल मुकाबला. पाहूया कोण जिंकतं. संघामध्ये हार जिती होतच असते. पाहूया आपण आता. अमर खापरे वर्धन देवीचे कर्णधार. सुंदर सुंदर असा टोलवलेला आहे तो सीमारेखा पार. सोमच्या बॅट मधून निघालेला अजून एक खणखणीत षटकार. खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय तो सोम आपल्या संघासाठी. बॉलर काहीसे भरकटतायत खापरेवाडी वर्धन देवी संघाचे कर्णधार. पाहूया पुढील चेंडू सोमसाठी. सुंदर सुंदर असा टोलवला आणखी एक षटकार. सीमारेखा पार. पाहूया पुढील चेंडू अमरचा सोमसाठी आणि आणखीन एक लगातार हॅट्रिक. 3 बॉल 3 षटकार. सोमच्या बॅट मधून निघालेले एक खणखणीत. सोम गोंडबरे याने 51 धावा मारलेल्या आहेत. मला मेडल देऊन त्याचा सत्कार करण्यात येत आहे. आणि बेस्ट बॉलर म्हणून सार्थक खापरे आणि 6 बॉल मध्ये 14 रन दिलेले होते. बेस्ट बॉलर सार्थक खापरे. त्यानंतर उपविजेता संघ श्री वर्धन देवी खापरेवाडी. श्री वर्धन देवी संघाचे कर्णधार अमर खापरे याने ट्रॉफीचा मान राखायचा आहे. कर्णधार व्हिडिओ काढ विजेता संघ पावनाई देवी देऊळ. पाठी नाही दिसत आहे. तर मित्रांनो, श्री पावनाई देवी देऊळ हा संघ विजेता झालेला आहे आणि श्री वर्धन देवी खापरेवाडी संघ उपविजेता. बघा व्हिडिओ बनवतात तिकडे. तर मित्रांनो, आता मॅच झाल्याच सर्व आणि सर्व पोरं आम्ही निघालो आता घरी जायला. हे बघा वगैरे चाललेलं आता घरी. मॅच संपल्या तर बातचीत चालू आहे सर्वांची. हे बघा स्पीकर. तर मित्रांनो, व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.